तुमचा विश्वास, आमची बातमी। नाशिकमध्ये थंड पेयात औषधांच्या गोळ्या मिसळून कुटुंब संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप। पाथर्डी फाटा येथील पिल्ले कुटुंबाची सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार। 16 नोव्हेंबर रोजी थंड पेय बनवताना पेयामध्ये गोळ्या टाकताना रंगेहात पकडल्याचा दावा। थंड पेयामध्ये औषधांच्या गोळ्या मिसळून सासू सासरे आणि नणंद यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत एका कुटुंबानं सुनेविरुद्ध तक्रार केली आहे। मात्र घटनेला 3 महिने उलटूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पिल्ले कुटुंबानं केलाय। पाथर्डी फाटा परिसरातील प्रसाद रो हाऊस येथे राहणाऱ्या राधा मोहन पिल्ले, मोहनन सी पिल्ले आणि त्यांची मुलगी मोनिशा पिल्ले यांनी योगिनी संतोष सुर्वे उर्फ योगिनी किरण पिल्ले राहणार जय भवानी रोड नाशिक रोड हिच्या विरुद्ध गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली है। छोटी से माला डाल के लेकर आए, हमने भी उसको स्वीकार किया, घर के अंदर रखा। 6 महीने से घर में हम लोग। तो एक दिन ऐसे अचानक 16 नवंबर एक संडे का दिन वो ऐसे हुआ था कि मैं मेडिसिन सुबह सुबह जूस बना रहे थे, वो मेडिसिन में मेडिसिन डाला हुआ आंखों से देखा। उसके बाद सबको बुलाया, जमा किया, उसका आटा से ये मेडिसिन मैंने पकड़ा और उसके बाद उसको झगड़ा हुआ। उसी दिन रात को 12:30 बजे घर छोड़ के चली गया लड़का और बहू दोनों। 16 नोव्हेंबर रोजी घरामध्ये थंड पेय बनवताना आरोपी योगिनी सुर्वे हिने पेयामध्ये काहीतरी गोळ्या टाकत असल्याचे रंगेहात पकडल्याचा दावा त्यांनी केलाय। यापूर्वीही कुटुंबातील तिघांची तब्येत वारंवार बिघडत होती आणि सतत झोप येण्याचा त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप पिल्ले कुटुंबानं केलाय। त्यामुळे त्यांनी थेट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे। त्यानंतर तक्रारीची दखल घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। मोहन सी पिल्ले हे कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले निवृत्त आर्मी अधिकारी असल्याचंही त्यांनी सांगितलंय। सर्व वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे असूनही 3 महिन्यांपासून पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणात संशयित योगिनी संतोष सुर्वे हिच्या विरोधात नेमकी काय कारवाई झाली आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचाही आरोप पिल्ले कुटुंबानं केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।